हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी कृष्णाच्या हाती बाळजाबाई विरुद्ध अनेक पुरावे लागले आहेत. बाळजाबाईचे घुंगरू कृष्णाला सापडलेत आणि एवढंच नाही तर चक्क बाळजाबाईने गाववाल्यांच्या ज्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत ती सगळी कागदपत्र सुद्धा कृष्णाला सापडली आहेत. आणि मग बाळजाबाई ही आढळरावांवर खूप चिडली. तिने आढळरावांना प्रश्न विचारला, कृष्णा माझ्या विरुद्ध काय कटकारस्थान करतीये, तिचा प्लॅन काय आहे? पण आढळरावांनी बाळजाबाईला काहीच सांगितलं नाही. त्यामुळे बाळजाबाईने चक्क आढळरावांवर हात उचलला, त्यांच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला. पण आढळरावांनी तिचा हात पकडला आणि म्हणाले, मी फक्त दारू पिलोय, अंगातली रग तशीच आहे आणि पुन्हा अशी हिंमत करायची नाही. त्यामुळे बाळजाबाईच्या डोळ्यात रक्त उतरलं. तिला खूप राग आला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाईच्या रूममध्ये कुणीही नाहीये हे पाहून कृष्णा ही लगेचच बाळजाबाईच्या रूममध्ये येते आणि विचार करते, बाळजाबाई काल मी तुमच्या रूममध्ये आले होते माझा मोबाईल शोधण्यासाठी, पण आज आलीये तुमचा भूतकाळ शोधण्यासाठी. आणि ती रूममध्ये शोधाशोध सुरू करते. तर इकडे बाळजाबाई ही चक्क दारू पिलेल्या आढळरावांच्या हातामध्ये गजरा बांधू लागते, जसं ती कदाचित 26 वर्षांपूर्वी बांधत असेल. आढळरावांना ती भूतकाळाची आठवण करून देते. पण आढळराव तिला काही हातात गजरा बांधू देत नाही आणि हा गजरा हातातून सोडून फेकून देतात. आढळराव खूप नशेत असतात, त्यांना स्वतःचीच काही सूद नसते. पण बाळजाबाईला खूप राग येतो. या आढळरावांनी माझा गजरा चक्क फेकून दिला, यांना माझा एवढा राग आलाय, मला एवढा राग राग दाखवताय. हे पाहून बाळजाबाईला खूप राग येतो आणि बाळजाबाई चक्क आढळरावांची गचंडी पकडते आणि म्हणते, एवढा राग, तुमची एवढी हिंमत, काढू का तुमची फाईल बाहेर, दुष्यंतला सांगू का काय केलंय तुम्ही? आणि ज्या दिवशी मी दुष्यंतला हे सांगेल ना त्या दिवशी तुमचं काय होईल हा विचार तरी करा. आणि बाळजाबाई आढळरावांना आठवण करून देते त्या क्षणाची, जेव्हा आढळरावांच्या हातून गोळी सुटली होती आणि अनुसूयाला गोळी लागली, अनुसूयाचा जीव गेला. खरं तर ही गोळी बाळजाबाईनेच चालवली होती, पण आढळरावांनीच ही गोळी चालवली असा भास तिने निर्माण केला. आणि आजपर्यंत बाळजाबाई आढळरावांना याच गोष्टीवरून ब्लॅकमेल करते की तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोचा खून केलाय. ही गोष्ट मी दुष्यंतला सांगू का, गावकऱ्यांना सांगू का, पोलिसांना सांगू का? बाळजाबाई खूप चिडते आणि आढळरावांचा डोळा असा हाताने मोठा करते आणि म्हणते, आढळराव पहा माझ्याकडे, 26 वर्षांपूर्वी जे घडलं होतं ना ती फाईल बाहेर काढू का, दुष्यंतला सांगू का, मग तुमचं काय होईल हा विचार करा. तुम्ही या ज्या घरात आहे ना आढळराव रांगणे पाटली म्हणून मस्त राहताय, मिरवताय, पण तुमच्याकडे काहीच राहणार नाही. रस्त्यावर भीक मागाल तुम्ही, भीक, हे लक्षात ठेवा. असं म्हणून बाळजाबाई आढळरावांना खूप त्रास देऊ लागते. आढळरावांचं तोंड पकडते, डोळा पकडते आणि आढळराव खूप घाबरलेले असतात. बाळजाबाईच्या धमकीमुळे आढळराव घाबरले आहेत असं आपल्याला वाटतं आणि बाळजाबाई ही आणखीनच त्यांना त्रास देते आणि म्हणते, तुम्हाला आहे ना जर खूप राग येत असेल ना माझा आणि तुमच्या त्या पहिल्या बायकोची इतकी आठवण येत असेल, रात्रंदिवस दारू ढोसायची असेल आणि मला त्रास द्यायचा असेल, तर मग हे सत्य मी सगळ्यांना सांगूनच टाकते. मग तुमची काय अवस्था होईल हे तुम्हाला कळेल. आढळरावांना जबर धक्काच बसतो. बाळजाबाई त्यांना आपले मोठे मोठे डोळे दाखवते. पण इकडे कृष्णाचं सर्च ऑपरेशन सुरू असतं. कृष्णा बाळजाबाईच्या कपाटात काही सापडतंय का, बाळजाबाईच्या भूतकाळाची काही पाळमुळं सापडताय का ते शोधत असते. आणि तिला एक लाल पोटली सापडते. ती ही पोटली उघडून पाहते तर यामध्ये चक्क घुंगरू असतात आणि हे घुंगरू पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाला आठवतं की अनुसूयाने तिला सांगितलं होतं की गावोगावी पायात घुंगरू बांधून नाचणारी ती बाळजाबाई माझ्या संसारात आली आणि तिने माझा संसार मोडला, आढळरावांना माझ्यापासून दूर केलं. आणि हे घुंगरू पाहून कृष्णाला वाटतं की अनुसूया जे बोलत होती ते खरंय. बाळजाबाई ही 26 वर्षांपूर्वी एक नाचणारी बाई होती जिने आढळराव आणि अनुसूयाचा संसार मोडला होता. कृष्णा विचार करते, जर मला या घरात हे घुंगरू सापडू शकतात याचा अर्थ आणखीन पुरावे सुद्धा सापडू शकतात. माझा त्या अनुसूयावर विश्वास नाहीये,
जोपर्यंत मला सगळे पुरावे सापडत नाही तोपर्यंत मी तिच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही असा विचार कृष्णा करते. तर इकडे बहाजाबाई ही आढळरावांना त्रास देते आणि विचारते, आता मला खरं खरं सांगायचं की कृष्णाने मला धमकी दिली आहे की फक्त 12 दिवसात ती माझं साम्राज्य बर्बाद करणार आहे. माझं खरं सत्य, माझं खरं रूप दुष्यंतसमोर, गावकऱ्यांसमोर आणणार आहे. ती नेमकं करणार तरी काय आहे? तिचा प्लॅन काय आहे? तुमचं तिचं खूप जमतं ना, तुम्ही दोघे एकाच टीममध्ये आहात. सांगा मला खरं खरं, नाहीतर मी तुमचं सत्य, तुमची फाईल दुष्यंतसमोर आणेल. आढळराव खूप घाबरतात आणि बहाजाबाईला म्हणतात, मी माझ्या आईची आण घेऊन सांगतो. मला काहीच माहीत नाहीये कृष्णा काय करणार आहे. तू मला काही करू नको, माझी फाईल बाहेर काढू नको, दुष्यंतला माझं सत्य सांगू नको की 26 वर्षांपूर्वी मी काय केलंय. असं म्हणून आढळराव चक्क बहाजाबाईसमोर हात जोडतात. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आढळराव खूप घाबरले आहेत. दुष्यंतला आपलं सत्य कळू नये म्हणून त्यांना भीती वाटतेय आणि ते बहाजाबाईची विनवणी करताय, तिच्यासमोर हात जोडताय. परंतु आढळराव हे चक्क हसू लागतात आणि म्हणतात, बाजा, मला आहे ना तुझं एक सत्य कळलंय आणि ते सत्य म्हणजे तू कृष्णाला घाबरलीये. कृष्णा तुझं साम्राज्य बर्बाद करणार म्हणून तुझ्या चेहऱ्यावरची ही जी भीती आहे ना, ती मला खूप आवडतीये. आता तुझे दिवस भरलेत आणि मला कृष्णा काय करणार आहे ते तर माहीत नाहीये, पण येत्या 12 दिवसांमध्ये कृष्णा तुझा नायनाट करेल, तुला कायमचं संपवेल, एवढं मला मात्र माहिती आहे. हे ऐकून बहाजाबाईला खूप राग येतो आणि बहाजाबाई ही चक्क आढळरावांवर हात उचलते, आढळरावांच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते. परंतु आढळराव तिचा हात पकडतात. बहाजाबाईला जबर धक्काच बसतो. आढळराव बहाजाबाईचा हात जोरात दाबतात. बहाजाबाईच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसतो. आढळराव म्हणतात, ए बाजा, मी फक्त दारू खाल्लीये पण अंगातली रग तशीच आहे, हे विसरू नको. आढळराव रांगणे पाटील आहे मी, आढळराव रांगणे पाटील. बहाजाबाईला खूप राग येतो. तर इकडे कृष्णा हे घुंगरू पाहते. त्यानंतर ती कपाट बंद करते आणि विचार करते, मला आणखी शोधायला हवं, मला नक्कीच पुरावे सापडतील. आणि ती आजूबाजूला काहीतरी शोधू लागते. तेवढ्यात कृष्णाला 1-2 ड्रॉवर उघडल्यानंतर कुणीतरी आलंय असा भास होतो, पण कुणीच नसतं. कृष्णा ही बहाजाबाईच्या बेडखाली पाहते तर तिला बेडखाली चक्क काहीतरी सापडतं आणि तिला मोठा धक्काच बसतो. तर इकडे आढळराव हे बहाजाबाईला म्हणतात, तू मागील 26 वर्षांपासून मला एकच धमकी देतीये की तुमची फाईल बाहेर काढेल, दुष्यंतला तुमचं सत्य सांगेल. जा, सांगायचं तर सांग, काय होईल? फार फार तर काय होईल? दुष्यंत मला फरफटत या घराबाहेर काढून देईल, या गावाबाहेर काढून देईल. मग माझं काय होणार आहे? माझं काय बिघडणार नाही, पण मग त्यानंतर मी तुझी फाईल बाहेर काढणार की माझ्या बायकोचा मृत्यू माझ्या हातून झाला, पण तू कोण होती लग्नाआधी ते मी दुष्यंतला सांगणार, अख्ख्या गावाला सांगणार. माझ्याशी लग्न केल्यानंतर तू या गावकऱ्यांना कसं लुबाडलं ती फाईल मी बाहेर काढणार. तू गावकऱ्यांच्या जमिनी कशा लाटल्या ती फाईल मी बाहेर काढणार, सगळ्यांना सांगणार. हे ऐकून बहाजाबाईला जबर धक्काच बसतो. आढळराव बहाजाबाईला मोठे मोठे डोळे दाखवतात आणि म्हणतात, तू मला डोळे दाखवत होती ना, आता ऐकून घे. आता निवडणुकीचा बिगुल वाजलाय, प्रचार सुरू झालाय आणि माझ्याकडे हरण्यासारखं गमावण्यासारखं काहीच नाहीये. म्हणून तर काय होईल, मी या घरात नाही रस्त्यावर राहील. पण तुझं काय होईल हे तुला माहिती आहे का? मी जर तुझं सत्य बाहेर काढलं ना तर दुष्यंत आणि गावकरी तुझ्याबरोबर काय करतील तू याचा विचार कर. त्यामुळे आता मलाही धमकी द्यायची नाही की 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं तुमची फाईल बाहेर काढू का. तुला काय करायचं ते कर, पण त्यानंतर तुझं काय होईल ना हे तू लक्षात ठेव. बहाजाबाईला जबर धक्काच बसतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. आढळरावांनी बहाजाबाईची चांगली जिरवली आहे, तिचा माज उतरवलाय. बहाजाबाईला असं वाटत होतं की मागील 26 वर्षांपासून मी जे काही केलंय, आढळरावांना घाबरून सोडलंय, तेच मी आता पुन्हा एकदा करणार. पण बहाजाबाईचा खूप मोठा पोपट झालाय आणि आढळरावांनी या बाजाची जिरवली आहे. आढळराव बहाजाला म्हणतात, तुला काय करायचं ते कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कृष्णा जे काही बोलली ना ते खरं होणार. फक्त 12 दिवसात तुझं साम्राज्य ती बर्बाद करणार, तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार. तू वाट पाहत बस. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. बहाजाबाईला जबर धक्का बसलेला असतो. बहाजाबाईच्या डोळ्यामध्ये आग असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं.
ती चिडून म्हणते, अरे राव, एवढा माज, एवढा कॉन्फिडन्स, कोणाच्या जीवावर? त्या कृष्णीच्या जीवावर ना. आता त्या कृष्णीचा कायमचा बंदोबस्त मला करावाच लागेल. जर मला जगायचं असेल तर कृष्णाला मारावं लागेल, असा ठाम निश्चय बाळजाबाई करते. म्हणजेच आता बाळजाबाई पेटून उठली आहे. कृष्णाने मला बर्बाद करण्याआधी मी तिला संपवणार, असं बाळजाबाईने ठरवलंय. पण बाळजाबाईला माहीत नाहीये की कृष्णाला तिचं सगळ्यात मोठं सत्य समजलंय आणि बाळजाबाई आपल्या रूमकडे यायला निघते. तर इकडे कृष्णाला बाळजाबाईच्या बेडखाली एक जुनी पत्र्याची पेटी सापडलेली असते. कृष्णा ही पत्र्याची पेटी उघडते तर त्यात अनेक सरकारी कागदपत्र असतात. कृष्णा ही सगळी कागदपत्र पाहते, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णा अशिक्षित आहे, त्यामुळे तिला ही कागदपत्र तर काही समजत नाही आणि ती विचार करते, मला जरी वाचता येत नसलं तरी मला एवढं नक्कीच कळतं आहे की ही जमिनीची कागदपत्र आहे आणि बाळजाबाईने मागील अनेक वर्षांपासून गावातील गरीब शेतकऱ्यांना लुबाडलं आहे, त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत आणि हा त्याचाच सगळ्यात मोठा पुरावा आहे की बाळजाबाईने गावात किती मोठा जमिनींचा घोटाळा केला आहे. त्याच वेळेस बाळजाबाई ही आपल्या रूमकडे येत असते आणि तिच्या पावलांचा आवाज कृष्णाला येतो. कृष्णा म्हणते, हा पुरावा बाळजाबाई विरुद्ध मला वापरता येईल. तेवढ्यात कृष्णाला आवाज येतो. कृष्णा ही ट्रंक बंद करते आणि ही ट्रंक पुन्हा एकदा या बेड खाली ठेवून देते. तेवढ्यात बाळजाबाई दरवाजा उघडते. कृष्णा उभी राहते. बाळजाबाई आतमध्ये येते तर आतमध्ये कुणीच नसतं, कृष्णा नसते. बाळजाबाई तिच्या बेडवर येऊन बसते. पण बाळजाबाईला वाटतं नक्कीच येथे कुणीतरी आलं होतं. कृष्णा तेथे कुठेच नसते. बाळजाबाईला दिसतं की आपली खिडकी उघडी आहे. बाळजाबाई खिडकीचा पडदा लावते, खिडकी बंद करते आणि कृष्णा ही खिडकीच्या बाहेर लपून बसलेली असते. आणि कृष्णा विचार करते, बाळजाबाई, आता मी काय तुम्हाला सोडत नाही. हळूहळू मी तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा करणार आणि आता फक्त उरले आहेत 11 दिवस तुमचं साम्राज्य संपवण्यासाठी, तुम्हाला संपवण्यासाठी. आणि मग दुसरा दिवस उजाडतो तेव्हा कृष्णा ही आपल्या अंगणात येते. तेथे एक गादीवाला असतो आणि माधव काका असतात. कृष्णा या गादीवाल्याला सांगते, दादा, या सगळ्या ज्या गाद्या आहेत ना त्या चांगल्या साफ करा, मग त्यात कापूस भरा, गाद्या सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजेत. हा माणूस हो म्हणतो. कृष्णा माधव काकांना सांगते त्यांच्याकडून काम करून घ्या. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, काय चाललंय कृष्णा? तर कृष्णा सांगते, काय नाही हो, खूप दिवसांपासून या गाद्या आणि उशांचा साफसफाई केली नव्हती ना, तेच करतीये. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, चालू दे तुझी कामं. दुष्यंत जाऊ लागतो तर कृष्णा त्याला थांबवते. कृष्णाला दुष्यंत विचारतो, काय झालं? कृष्णा मनात विचार करते, दुष्यंत सरकारांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, मग मी त्यांना बाळजाबाई विरुद्ध सांगून पाहते, कदाचित ते माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मला सत्य शोधण्यासाठी मदत करतील. पण कृष्णा काहीच सांगणार. इतक्यात दुष्यंतला एक गावकऱ्याचा कॉल येतो. दुष्यंत या गावकऱ्याचा फोन उचलतो आणि विचारतो, हा बोला, कोण आहात तुम्ही, का कॉल केलाय? तर हा माणूस सांगतो, दुष्यंत सरकार, बाळजाबाईने आमचं खूप मोठं नुकसान केलंय, आमचं जीणं मुश्किल केलंय, तुम्हीच आता आम्हाला मदत करा. हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, ओ, काय बोलताय, कोणाबद्दल बोलताय, काय कळतंय का तुम्हाला? मला माहिती आहे ना, आता इलेक्शन जवळ आलंय म्हणून तुमची सगळी नाटकं सुरू आहेत. अहो, थोडी तरी लाज धरा. माझ्या आईने या गावासाठी किती काहीतरी केलंय. माझ्या आईमुळे तुमच्या घरी 2 वेळचं अन्न शिजतं, खातल्या मिठ्याला तरी जागा, आणि तुमचे सगळे छक्के पंजे मला कळतात. पुन्हा मला फोन करायचा नाही आणि जर माझ्या हाती तुम्ही लागला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हा गावकरी खूप घाबरतो आणि फोन कट करतो. आणि कृष्णाला समजतं की दुष्यंतला बाळजाबाईविरुद्ध काहीही सांगून फायदा नाहीये. जोपर्यंत त्याच्यासमोर ठोस पुरावे येत नाही तोपर्यंत त्याला काहीच सांगण्याचा फायदा नाहीये. दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि विचारतो, हा बोल, काय बोलायचं होतं तुला? तर कृष्णा सांगते, नाही, मी तर तुम्हाला अशीच हाक मारली होती, जा तुमच्या कामाला. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आणि तो रूममध्ये निघून जातो. तर कृष्णा विचार करते, मला बाळजाबाईचं सत्य दुष्यंत सरकारांसमोर आणायचं असेल तर ठोस पुरावे गोळा करावे लागतील, नाहीतर दुष्यंत सरकार माझ्यावर कधीच विश्वास ठेवायचे नाही. आणि तेवढ्यात दुष्यंत हा कृष्णाच्या मागून येतो आणि चक्क एक कापसाची बोळी कृष्णाच्या कानात घालतो. कृष्णाला गुदुगुदू होतं. कृष्णा मागे येऊन पाहते तर दुष्यंत दुसऱ्या बाजूने येतो आणि कृष्णाच्या दुसऱ्या कानात कापसाची बोळी घालतो. कृष्णा त्याला पाहते आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, पण कृष्णा आणि दुष्यंत चक्क या गाडीचा जो कापूस असतो या कापसावरच उड्या मारू लागतात आणि दोघेही या कापसाबरोबर खेळत असतात. आणि खेळता खेळता या दोघांचा रोमांस सुरू होतो.
तेथे माधव काका हा गादीवाला माणूस बसलेला असतो. तरी या दोघांना कशाचीही शुद्ध राहत नाही आणि हे दोघे चक्क एकमेकांना जवळ घेतात, घट्ट मिठी मारतात, त्यांचा रोमांसच सुरू होतो. फ्रेंड्स, आजकाल कृष्ण आणि दुष्यंतचा रोमांस हा कधीही कोठेही सुरू होतो आणि तो पाहायला सुद्धा मजा येते, एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे अनुसूया ही समरच्या डोक्यात मस्त तेल मालिश करून देत असते आणि ती समरचं कौतुक करते. समर, तुला खरंच मानलं पाहिजे बाबा. खरंच तू जे बोललास ना ते करून दाखवलं. तू म्हणाला होतास की मी कृष्णाला घरी घेऊन येईल आणि तू तिला घरी घेऊन आलास. आता आपण कृष्णाला आपलं सगळं सत्य सांगितलंय. फक्त आपला जो बाण आहे ना तो निशाण्यावर बसला पाहिजे. तर समर म्हणतो, आय तू नको काळजी करू, आपला बाण हा निशाण्यावरच बसणार, त्याची काळजी तू करूच नको. कारण कृष्णाला आपण सगळं सत्य सांगितलंय. आता हे सगळं सत्य पचण्यास थोडं जड आहे, पण आज ना उद्या तिचा नक्कीच विश्वास बसेल. आणि याला वादळापूर्वीची शांतता म्हणतात. वादळापूर्वीची शांतता ना खूप भयान असते, पण त्यानंतर जे वादळ येतं ना ते वादळ सगळं बर्बाद करून टाकतं. तसंच तू आणि मी असं वादळ आहोत, ज्या वादळाला कृष्णा त्या बाळाजाबाई समोर घेऊन जाईल मग आणि आपलं हे वादळ त्या बाळाजाबाईला उद्ध्वस्त करेल, तिला बर्बाद करेल. तर अनुसूया विचारते, समर सगळं आपल्या मनासारखं होईल ना? समर सांगतो, वय आहे, तू नको टेन्शन घेऊ, सगळं आपल्या मनासारखंच होईल. अनुसूया हसू लागते. समरला सुद्धा आनंद होतो. म्हणजे या मायलेकाचा प्लॅन तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याबरोबर जे घडलंय ते सुद्धा वाईट घडलंय हे सुद्धा आपल्याला पटतं. पण कृष्णासमोर त्यांचं वागणं आणि कृष्णाच्या मागे त्यांचं वागणं हे थोडं संशयास्पद वाटतं. त्यामुळे हे दोघे किती खरं बोलताय आणि जेव्हा त्यांना त्यांचा हक्क मिळेल त्यानंतर ते कृष्णा, दुष्यंत आणि आढळरावांबरोबर काय करतील याबद्दल मनात संशय मात्र नक्कीच आहे. इकडे आढळराव त्यांच्या रूममध्ये दारू पिऊन झोपलेले असतात. तेवढ्यात कृष्णा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. कृष्णाला दिसतं की आढळरावांनी दारू पिली आहे, ते खूप नशेत आहेत. पण हे त्यांचं दुःख आहे. मनातलं दुःख कमी करण्यासाठी ते दारूचा, नशेचा आधार घेत आहे हे कृष्णाच्या लक्षात येतं. आणि कृष्णा ही चहा टेबलवर ठेवते आणि आढळरावांना हाक मारते, आबा उठा ना. आढळराव हे झोपेतून उठतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ते खूप वेळ झोपले. कृष्णा ही आढळरावांना विचारते, आबा हे काय चाललंय तुमचं? मागील काही दिवसांपासून मी पाहतीये तुम्ही खूप अस्वस्थ आहात, खूप दुःखी आहात आणि स्वतःचं ते दुःख कमी करण्यासाठी तुम्ही या नशेला जवळ केलंय. पण याचा तुम्हालाच त्रास होईल हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही मला सत्य का नाही सांगत आहात? त्या फोटोतल्या बाईचं सत्य तुम्ही मला सांगा, सगळं खरं खरं सांगा. आढळराव हे कृष्णाला म्हणतात, कृष्णे माझ्याकडे तुला सांगायला खूप काही आहे, पण तू ते ऐकण्याच्या लायकीचं नाहीये. तू ते नाही ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी तुला विनंती करतो, यानंतर पुन्हा मला कधीही त्या फोटोबद्दल काहीच विचारू नको. मी तुला नाही सांगू शकत माझ्या काळ्या भूतकाळाबद्दल. माझा काळा भूतकाळ असा जमिनीत पुरलेला राहू दे, त्याला बाहेर काढू नकोस. असं म्हणून आढळराव तेथून उठून जाऊ लागतात. कृष्णाला खूप वाईट वाटतं. आढळरावांनी विनंती केली आहे की मला माझ्या भूतकाळाबद्दल काहीच विचारू नको. त्यामुळे कृष्णा त्यांना काहीच विचारत नाही. आढळराव मात्र तेथून निघून गेलेले असतात. कृष्णाला खूप वाईट वाटतं की मी अनुसूया आणि समरने मला जे सांगितलंय आता ते कन्फर्म कसं करणार की ते खरं आहे की खोटं आहे. आणि आढळरावच आपल्याला सत्य सांगू शकतात, पण ते काहीच सांगायला तयार नाहीये. इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये असतो आणि आपल्या एका टीमला कॉल करून सांगतो, तुम्ही गावकऱ्यांचे व्हिडिओ शूट करा. बाळाजाबाईने, माझ्या आईने त्यांच्याबद्दल आजकाल काय काय केलंय, त्यांच्यासाठी किती कामं केली आहेत, ते बाळाजाबाईला किती मानतात, हे सगळं शूट करा. आपण ते सोशल मीडियावर टाकू. म्हणजे बाळाजाबाईचा प्रचार हा आणखीन जोरात होईल आणि इलेक्शनमध्ये त्याचा खूप मोठा फायदा होईल. तेवढ्यात कृष्णा दुष्यंतसाठी चहा घेऊन येते. दुष्यंतचा फोन कट होतो. कृष्णा त्याला विचारते, दुष्यंत सरकार मला तुम्हाला एक विचारायचंय. दुष्यंत म्हणतो, हो विचार ना. कृष्णा म्हणते, इतिहासाबद्दलचा प्रश्न आहे. दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि तो हसून म्हणतो, हो हो विचार. तर कृष्णा त्याला विचारते, दुष्यंत सरकार तुम्हाला भावंड का नाहीये? दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, आहे ना, जयकांत माझा भावंडच आहे, माझा भाऊच आहे. तर कृष्णा म्हणते, हो आहे, पण तो तुमचा चुलत भाऊ आहे. तुमचा सख्खा भाऊ किंवा बहीण का नाहीये? आणि आढळराव आणि बाळाजाबाईला असं का नाही वाटलं की तुम्हाला एखादा भाऊ असावा किंवा एखादी बहीण असावी? हे ऐकून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि चिडून म्हणतो, कृष्णा हा काय प्रश्न विचारतेस तू?
तुला माहीत नाही आहे का त्या दोघांचं नातं कसं आहे? आणि त्या माणसाबद्दल आहे ना मला काहीच विचारू नको. त्या माणसाने माझ्या आईला आणि मला खूप दुःख दिलं आहे. मला तर असं वाटतं की माझ्या जन्मानंतर त्या दोघांच्या नात्यात कोणतंच प्रेम, कोणतीच आपुलकी राहिली नाही आहे. माझा जन्म तरी कसा झाला ना, हाच प्रश्न मला पडतो. कृष्णा खूप दुःखी होते आणि मग दुष्यंतला विचारते, मग तुमचं आणि आबांचं नातं असं काय आहे? तुम्ही त्यांच्या एवढे चिडलेले का असतात? तुमच्यात नेमकं असं काय झालंय की तुमच्या दोघांमध्ये अबोला आहे? दुष्यंत कृष्णाला म्हणतो, मला माहिती आहे, कारण तुला माझीच चूक वाटत असेल. तुला ते खूप चांगले वाटतात ना. तुला असं वाटत असेल मीच त्यांच्यावर चिडचिड करतो, त्यांच्याशी सरळ बोलत नाही, त्यांच्याशी अबोला धरतो, त्यांच्यावर रागावतो. परंतु त्या माणसाचं खरं रूप तुला माहीत नाहीये, तो माणूस कसा आहे. आणि ज्या दिवशी तुला हे कळेल ना, तू सुद्धा त्यांच्याशी असंच वागशील, तुला माझी बाजू सुद्धा पटेल. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. आढळरावांचा विषय काढल्यामुळे दुष्यंत खूप चिडलेला असतो आणि कृष्णाला कळतच नाही की नेमकं या सगळ्यांमध्ये चाललंय तरी काय. हे जे रांगणे पाटील कुटुंब आहे त्यांचं सत्य कसं जाणून घ्यायचं, कोणाचं काय चाललंय, हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. कारण ती आढळरावांना प्रश्न विचारते तर आढळराव तिला काही सांगत नाही. मग ती बाळजाबाईला तर काही विचारूच शकत नाही, ती तर कपट कारस्थानीच बाई आहे. आणि दुष्यंतला काही विचारलं तर दुष्यंत सुद्धा सांगत नाही की आढळरावांमध्ये आणि त्याच्यामध्ये असं नेमकं काय झालंय की तो आढळरावांचा एवढा रागराग करतो. पण कदाचित हेच सत्य असेल की बाळजाबाईने दुष्यंतचे आढळरावांविरुद्ध कान भरलेत, म्हणून लहानपणापासूनच दुष्यंत त्यांचा तिरस्कार करतो. आणि मग येथेच आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. बाळजाबाई आणि आढळरावांचा जो सीन होता तो पाहायला खूप मजा आली. आधी बाळजाबाईने आढळरावांवर चांगलाच आवाज चढवला, पण त्यानंतर आढळरावांनी बाळजाची जिरवली. बाळजाने चक्क आढळरावांवर हात उचलला, पण आढळरावांनी सुद्धा ये शेर अभी बूढा नाही हुआ असं बाळजाबाईला दाखवून दिलं आणि बाळजाबाईची चांगलीच जिरवली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही रात्रीच्या वेळेस घराबाहेर जात असेल तेव्हा बाळजाबाई ही जाणून बुजून दुष्यंत समोर म्हणणार, कृष्णा, असं बाई माणसाने रात्री अपरात्री घराबाहेर जाणं चांगलं नाहीये. तर कृष्णा सुद्धा बाळजाबाईला उत्तर देईल, बाळजाबाई तुम्ही नका काळजी करू, मला काही होत नाही, कारण आता फक्त 11 दिवस उरले आहेत. हे ऐकून बाळजाबाईला खूप राग येईल. म्हणजे कृष्णा आता काउंटडाऊन करतीये. तिने जे ठरवलंय की 11-12 दिवसात बाळजाबाईचं साम्राज्य उद्ध्वस्त करायचं, दुष्यंत समोर तिचं खरं रूप आणायचं. कृष्णा त्यावर जाम सिरियस आहे. तर दुसरीकडे कृष्णा आणि समरची भेट होणार आणि त्याच वेळेस दुष्यंतची टीम ही गावातील लोकांचे इंटरव्ह्यू घेत असेल आणि दुष्यंतला या व्हिडिओमध्ये कृष्णा समरशी बोलताना दिसेल. आणि मग कृष्णाला दुष्यंत जाब विचारेल. दुष्यंत हा कृष्णाला प्रश्न विचारणार की तो माणूस कोण होता, तू त्याच्याशी बोलत होती, मला खरं खरं सांग, कारण याच्या आधी सुद्धा त्याला आणि तुला मी एकत्र पाहिलंय. त्याने तुला घरी आणून सोडलं, तेव्हा मी तुला प्रश्न विचारला होता तर तू माझ्याशी खोटं बोललीस, तू मला खरंच सांगितलं नाही. मला खरं खरं सांग, तो माणूस कोण होता? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कृष्णा अनुसूया आणि समरबद्दल दुष्यंतला सांगू शकत नाही की दुष्यंत सरकार, तो समर आहे ना तुमचा सख्खा सावत्र भाऊ आहे, आढळरावांच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे. हे सत्य कृष्णा दुष्यंतला सांगू शकत नाही. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंतमध्ये नक्कीच गैरसमज निर्माण होत आहे आणि दुष्यंतचा कृष्णावर संशय तयार होतोय, एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे समर हा जेव्हा कृष्णाला भेटायला आलेला असेल तेव्हा कृष्णा त्याला सांगणार, जोपर्यंत माझ्यासमोर ठोस पुरावा नसेल मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. आणि समर हीच गोष्ट अनुसूयाला जाऊन सांगेल. त्यामुळे अनुसूयाला सुद्धा जबर धक्काच बसेल आणि अनुसूया ही समरला विचारणार, त्या कृष्णाचा आपल्यावर विश्वास नाहीये, मग तिचा विश्वास व्हावा यासाठी आपण काय करायचं? आपल्याकडे तर 26 वर्षांपूर्वीचा असा कोणताच ठोस पुरावा नाहीये. समरला सुद्धा हेच टेन्शन असेल. मग आता समर आणि अनुसूया कृष्णासमोर काय ठोस पुरावा ठेवणार? कृष्णा दुष्यंतला कसा विश्वास पटवून देणार की ती काहीच चुकीचं करत नाहीये? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.